चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीची जी घोषणा केलेली आहे सरकारने. तर त्यामध्ये भरपूर लोकांचे बरेचसे प्रश्न होते बघा. तर म्हणजे कर्जमाफी म्हणजे डायरेक्ट सरसकट कर्जमाफी आहे का? किंवा म्हणजे कुठल्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफी भेटणार आहे? ठीक आहे, मुख्यमंत्र्यांची घोषणा काय होती आणि थकीत 2 लाखापर्यंत भेटणार आहे, रेग्युलर 50,000. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा. ठीक आहे. तर चला आपण व्हिडिओ सुरू करू. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एकच एक विनंती आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी आपण जे आहे नवीन-नवीन व्हिडिओ बनवत असतो. ठीक आहे. तर प्रश्न जे आहेत, प्रश्न पहिला असा आहे की 2012, 15, 17 किंवा 20, 21, 22 या काळामध्ये घेतलेल्या कर्जासाठी माफी असेल का? तर बघा, हे जे मागचे कर्ज होते ना, तर याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जी जाहीर केली होती 2012 ते 16 मध्ये ज्यांनी कर्ज घेतले होते त्यांच्यासाठी केली होती. आणि त्यानंतर ना जे आहे 2017 मध्ये ती कर्जमाफी झालेली होती बघा. नंतर 2019-20 मध्ये उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजना चालू केली होती बघा. त्यावेळी पण जे आहेत त्यावेळी कर्जमाफी त्या त्या शेतकऱ्यांची म्हणजे झालेली होती त्यावेळेस. ठीक आहे. तर हा पॉईंट आपण बघितलेला आहे की समजा 2020 पर्यंत जे होते त्यांनी बसणार की नाही ते नंतर जी आर आल्यानंतर कळलंच आपल्याला, ती समिती गठन करणार आहे त्यामधून. पण आतापर्यंत समजा ह्या लोकांना जी कर्जमाफी ऑलरेडी दिलेली होती सरकारनं, ते ऑलरेडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना ह्या दोन मध्ये दिली होती. तर ही जी कर्जमाफी आहे ती 2021 ते 25 मध्ये जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतले ना त्यांच्यासाठी म्हणजे ही कर्जमाफी सरकारनं आणलेली आहे बघा. आता दुसरा प्रश्न बघूयात आपण. दुसरा प्रश्न काय आहे, की आमचं कर्ज प्रायव्हेट बँकेमधून घेतलेलं आहे, तर ते माफ होईल का? तर याच्यामध्ये कसं आहे ना, की प्रायव्हेट बँकमधून घ्या किंवा सोसायटीमधून घ्या किंवा कुठल्याही बँकेमधून घ्या. ठीक आहे. फक्त तुम्ही त्या विंडोमध्ये बसले पाहिजे. जे सरकारने विंडो डिफाईन केलेली आहे ना, की 2000 सप्टेंबर 2025 नंतर ना तुमचं कर्ज ओव्हरड्यू असलं पाहिजे. मग ते तुम्ही कोणत्या पण बँकेतून घेतलेलं असू द्या, ते याच्यामध्ये तुम्ही कर्जमाफीच्या योजनेमध्ये तुम्ही बसताय. आता 2025च्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात कर्ज रिन्युअल केलं आहे. कर्जमाफी मिळेल का? तर त्याच्यासाठी काय आहे ना, की आपल्याला पब्लिक विंडो बघावी लागते बघा, की 1 एप्रिल कदाचित जे आहे 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2025 पर्यंतची जी विंडो आपण उचलू, तर त्यामध्ये 50,000ची जी स्कीम आहे ना, ती कदाचित जी आहे ती लागू होऊ शकते. कारण तुमचं रिन्युअल केलेलं आहे तुम्ही 2025 मध्ये, म्हणजे तुमचं ओव्हर ड्यू मध्ये जात नाही. ठीक आहे. तरी पण आपण एकदा नवीन जी आर आल्यानंतर ना ते पण आपण जे आहे चेक करू. ठीक आहे. तर रिन्युअल जर केलेलं असेल आणि त्या जर विंडोमध्ये तुम्ही जर बसत नसाल 1 वर्ष मागच्या, म्हणजे सप्टेंबर 2025 नंतर ओव्हरड्यू जर नसेल ना, तर तुम्हाला 2 लाखापर्यंतचा कर्जमाफीचा याच्यामध्ये तुम्ही बसत नाही. पण तुम्ही कुठं कुठं बसताय? तुम्ही 50,000चं जे प्रोत्साहनपद देणार आहे गव्हर्नमेंट, तर त्यामध्ये तुम्ही कदाचित बसू शकता. तर दुसरा प्रश्न आहे की कर्जासाठी जमीन धारणाबद्दल काही मर्यादा आहेत का? तर याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की याबद्दल म्हणजे तुमचं कर्ज फक्त 2 लाखापर्यंत पाहिजे. त्यासाठी की तुम्हाला 15 एकर असू द्या, 5 एकर असू द्या, 20 एकर असू द्या. त्याच्याबद्दल जे आहे त्याच्याबद्दल सरळ सरळ सांगितलं की त्याचं काही म्हणजे मर्यादा नाहीये. पुढचा प्रश्न असा आहे की आमचे अकाउंट आम्ही दुसऱ्या बँकेत शिफ्ट केलेले आहेत. आम्हाला आता कर्जासाठी म्हणजे कर्जमाफी लागू होईल का? तर कसं आहे ना, की म्हणजे तुम्ही एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये जरी समजा तुम्ही ट्रान्सफर केलेलं असेल आणि तुम्ही जर समजा त्या याच्यामध्ये बसत असाल ना, की समजा 2000 सप्टेंबर 2025 नंतर तुम्ही जर ओव्हरड्यू असाल, ठीक आहे. तर तुम्हाला तुम्ही क्लोज जरी केलेलं असलं ना, तरी पण त्या बँकेमध्ये तुम्हाला ते पैसे येऊन जातात. फक्त त्यामध्ये असं आहे, की तुम्ही त्या विंडोमध्ये बसले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 2025 नंतर सप्टेंबर 2025 नंतर तुमचं ओव्हरड्यू पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही बँकेतून कुठल्या बँकेत जा आणि क्लोज जरी केलेलं असेल तरी जे आहे कर्जमाफीमध्ये तुम्ही बसताय. आता काय आम्ही 2 लाखाच्या वर कर्ज घेतले होते. त्यापैकी 2 लाख माफ होतील का? म्हणजे समजा एखाद्याने काय केलंय, की 2.5 लाखाचं कर्ज घेतलंय किंवा 2,20,000चं कर्ज घेतलंय किंवा 3 लाखाचं कर्ज घेतलंय आणि तुमचे 2 लाख माफ होतील का? तर सरकारनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की 2 लाखापर्यंतच कर्ज म्हणजे 1,99,999 जर तुमचे असतील तरी तुमचं माफ होतंय. 1.5 लाख असेल तरी माफ होतंय. पण 2 लाख आणि ₹1 जरी वरती असेल ना, तर तुम्ही जे आहे ते सरकारचं जे 2 लाखापर्यंतचं जे त्यांचं बोलणं आहे ना, त्यामध्ये बसत नाहीयेत. ठीक आहे. आतापर्यंतच्या इन्फॉर्मेशन नुसार तरी हीच इन्फॉर्मेशन आहे आणि आतापर्यंत मागचा जर आपण डेटा बघितला, तर यामध्ये अशा पद्धतीनं झालेलं आहे बघा. तरी पण जी-आर आल्यानंतर आपण परत एकदा व्हिडिओ बनवणारच आहोत. पण आतापर्यंत जो मागचा जो पासचा रेकॉर्ड होता ना, त्याच्यानुसार जे आहे सरकार काय करतं ना, की एक स्पेसिफिक विंडो देतं आणि मग त्या डेटमध्ये जर तुम्ही बसत असाल आणि त्या अमाउंटमध्ये जर तुम्ही बसत असाल, तरच तुमची कर्जमाफी होते बघा. ठीक आहे. तर आम्ही जर 2 लाखाच्या वरती जर कर्ज घेतलं असेल, तर 2 लाखापर्यंत माफ होणार नाही. तुम्ही ते 2 लाखाच्या पुढच्या विंडोमध्ये जाता. त्यामुळे तुमचे 2 लाख माफ होऊन बाकीचे राहणार असं असं होत नाही. तुमचं कर्ज 2 लाखाच्या आतमध्येच पाहिजे.
ठीक आहे. 7वा प्रश्न असा आहे, की आमचा कर्जाची मुद्दल 2 लाखाच्या आत होती, पण आता व्याजासह 2 लाखाच्या पुढे गेले आहे. आम्हाला कर्जमाफी मिळेल का? तर इथं कसं आहे ना, इथं तुमचं चेक केलं जातं, की तुमची जी कर्जाची मुद्दल आहे ना, ती किती होती. तुमचं व्याज काउंट केलं जात नाही. कदाचित तुम्हाला व्याज भरावं लागेल. ठीक आहे. तुम्हाला ते जे पण समजा तुमचं 2 लाखाच्या पुढे जरी गेलेलं असेल ना, तर ते व्याज तुम्हाला भरावं लागेल. पण तुमची कर्जाची जी मुद्दल होती ना, ती मुद्दल महत्वाची असते बघा. समजा एखाद्याने कर्जाची मुद्दल आहे 1,80,000 रुपये. ठीक आहे. तर तो व्यक्ती त्यामध्ये बसतो 2 लाखाच्या मध्ये कारण 1,80,000 आहे. पण त्याचं समजा 40,00,000 40,000 रुपये त्याच्यावर व्याज झालंय. तर कदाचित होऊ शकतं की तुमच्यावाली 1,80,000 जे आहे त्यामध्ये तुम्ही बसून जाताल. पण वरचं जे 40,000 आहे ते तुम्हाला व्याज जे आहे ते व्याज म्हणजे तुम्हाला भरावं लागेल. ठीक आहे. तर असा हा नियम आहे. तुम्ही बसताय त्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला व्याज भरावं लागेल. नंतरचा प्रश्न आहे ठिबकसाठी घेतलंय कर्ज माफ होईल का? तर आपण याच्या अगोदर व्हिडिओ बनवला होता बघा. त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही पिकासाठी घेतलेलं कर्जच तुमचं माफ होत आहे. तुम्ही ठिबकसाठी, ट्रॅक्टरसाठी, या फार्म हाऊससाठी, अदर दुसरं कुठलं पण कर्ज जर असेल ना, तर ते जे कर्ज आहे ना, ते कर्ज याच्यामध्ये बसत नाही. ठीक आहे. ते कर्ज तुम्हाला स्वतःला भरावं लागेल. हे पीक कर्ज आहे. पीक कर्जामध्ये तुम्हाला 2 लाखापर्यंत हे आहे. ठिबकचं कर्ज याच्यामध्ये बसत नाही. नंतर ना ही योजना कुणाला लागू असणार नाही. म्हणजे जे लोक आहेत ना, म्हणजे सरकारी नोकरी करतायत, गव्हर्नमेंट सोबत काम करतायत, नंतर ना एखाद्या व्यक्तीला पेन्शन चालू आहे, तर त्याची समजा पेन्शन मागच्या वेळेस आता तो पण क्रायटेरिया असेल. मागच्या वेळेस जे कर्जमाफी झाली त्यामध्ये 25,000चा क्रायटेरिया ठेवला होता. तर 25,000 पर्यंत जर एखादा व्यक्ती पेन्शन घेत असेल, तर त्याचंही कर्ज माफ म्हणजे झालेलं नव्हतं. तर म्हणजे सरकारी नोकरदार असेल, गव्हर्नमेंटची पेन्शन घेत असेल, बँकेमध्ये कामाला असेल, खासदार असेल, आमदार असेल, सरपंच, तर ह्या लोकांना जे आहे, हे लोकांना यामध्ये ते बसत नाहीयेत. आता योजनेमध्ये बसत असेल तर काय करावे आणि कधीपर्यंत कर्जमाफी मिळेल? तर याच्यासाठी सरकारनं काय केलेलं आहे ना, की एक समिती गठीत केलेली आहे बघा. ठीक आहे. तर ती समिती गठीत झाल्याच्या नंतरच ती समिती सगळ्या बँकांकडून जे आहे डिटेल्स मागून घेईन शेतकऱ्यांची. ठीक आहे. आणि त्यानंतरनं जी समिती आहे, समिती नंतरनं सगळ्या गोष्टी पडताळणी झाल्याच्या नंतरनं काय आहे ना, की त्यानंतरनं ते डेट ठरवतील आणि त्या डेट ठरवल्याच्या नंतरनं त्यानंतरनं जे जी-आर येईल आणि जी-आर आल्यानंतर म्हणजे फायनल डेट कळेल आणि ते जी-आर आल्यानंतर अजून भरपूर गोष्टी क्लिअर होत्या. तर आपण त्यावेळेस पण एक व्हिडिओ बनवू त्यासाठी. ठीक आहे. आता सरकारने काय केलेलं आहे, की जे आहे ते जवळपास 35,000 कोटी रुपयांचा निधी सरकारने या कर्जमाफीसाठी बजेटमध्ये ठेवलेला आहे. तर आता नेमकं किती लोकांना त्याचा लाभ मिळतो आणि किती लोकांना मिळत नाही हे सगळी पडताळणी झाल्यानंतर स्पष्ट होईल. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही लक्षात ठेवा, की जर ही आता विंडो कशी असेल, की 2021 नंतर 2025 पर्यंत जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल आणि ते अजून जर भरलं नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. ठीक आहे. तर काही लोक विचारतात, की 2012, 15, 16 मध्ये कर्ज घेतले होते, मग आम्हाला लाभ मिळेल का? तर याबाबत अजून स्पष्ट माहिती गव्हर्नमेंटने दिलेली नाही. आणि तसंच याच्या मागे 2017-20 ला जे 2 वेळेस कर्जमाफी झाली होती, तर त्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना का लाभ मिळाला नाही? ज्यांनी समजा 2012, 15, 16 मध्ये कर्ज घेतले, तर त्यांना लाभ का मिळाला नाही ते प्लीज एकदा कमेंट करून सांगा आम्हाला. म्हणजे त्यामुळे काय होईल इतरांना म्हणजे समजायला मदत भेटेल, की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला त्यावेळेस. ठीक आहे. तर होऊ शकतं कदाचित की जी-आर मध्ये तसा काही प्रावधान जर असेल तर ते पण होईल. पण आपण त्यानंतरनं म्हणजे जी-आर आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि नंतर आपण काय करू त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवू. ठीक आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांना आणि सबस्क्राईब करा. आणि जर समजा याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की काही इन्फॉर्मेशन समजा चुकते, कारण मी पण इन्फॉर्मेशन करून सगळं गुगल आणि जे सरकारचे ऑफिशियल आहेत तिथून इन्फॉर्मेशन घेऊन व्हिडिओ बनवत असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल ना, की समजा इथं हा पॉईंट चुकलाय वगैरे, तर कमेंट जरूर करा. म्हणजे कसं नेक्स्ट टाइम तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करा चॅनलला. मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.